हॅलो स्टुडंट, वेलकम टू स्पेक्ट्रम अकॅडमी. तर आज आपल्या लेक्चर्समध्ये आपण पाहतोय लाईट्स, रिफ्लेक्शन अँड रिफ्रॅक्शन क्लास 10साठी CBSEसाठी, ज्यामध्ये आपण स्पेशली या अगोदरचं लेक्चर्स होतं ज्यामध्ये आपण लाईट रिफ्लेक्शनबद्दल बोललो होतो, ज्यामध्ये मिरर, स्पेरिकल मिरर, प्लेन मिरर याबद्दल आपण पाहिलं. आज आपण स्पेशली पाहणार आहोत न्यूमरिकल्स, जे की स्पेरिकल मिररवरती किंवा रिफ्लेक्शनवरती असतील. स्पेरिकल मिरर, प्लेन मिरर यांच्यावरती आपण न्यूमरिकल्स पाहणार आहोत. जनरली हा जो टॉपिक आहे 10th क्लासचा, या टॉपिक्सला मी 4 पार्टमध्ये डिवाईड करून याच्यावरती कम्प्लिटली 4 लेक्चर्स बनवलेले आहेत. लाईट, रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, त्याच्यामधला हा सेकंड लेक्चर आहे. फर्स्ट लेक्चरमध्ये मिरर्स आणि त्यामध्ये स्पेरिकल मिरर, कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर थिओरिटिकल कन्सेप्ट होता. सेकंड लेक्चर जे की आज होते त्यामध्ये आपण न्यूमरिकल्स पाहणार आहोत रिफ्लेक्शनचे, म्हणजेच मिररवरचे. नंतर थर्ड पार्ट जो असेल तो लेन्सवरचा असेल आणि फोर्थ पार्ट जो असेल लेन्सचे न्यूमरिकल्स असतील. असे 4 टॉपिक्समध्ये मी हा टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला 4ही टॉपिक्सची लिंक्स मिळून जातील. तुम्ही त्याला क्लिक करून तुम्ही पाहू शकता किंवा अकॅडमीच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला प्रत्येक प्लेलिस्टनुसार ते व्हिडिओज मिळून जातील. तर मला वाटतं की हा टॉपिक्स कळण्यासाठी तुम्हाला मिरर्स कळणं अगोदर गरजेचं आहे. आणि ऑलरेडी तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही या लेक्चर्सला कंटिन्यू करू शकता. नसेल तर या अगोदरचा जो पार्ट आहे तो पाहून नंतर तुम्ही याला कंटिन्यू करू शकता. तर जास्त वेळ न घेता आपण पाहूया जे की न्यूमरिकल्स असतील या टॉपिकचे. तर यामध्ये आता आपण डायरेक्ट न्यूमरिकल स्टार्ट करूया. फर्स्ट आहे न्यूमरिकल्स. जेव्हा आपण न्यूमरिकल्स सॉल्व्ह करतो त्यामुळे काही कंडिशन्स असतात. पहिलं एक जेव्हा तुम्हाला ऑब्जेक्ट डिस्टन्स, मिरर इमेज डिस्टन्स, ह्या ज्या गोष्टी असणार आहेत, ऑब्जेक्ट डिस्टन्स, इमेज डिस्टन्स, नंतर फोकस पॉईंट, त्यानंतर आपल्याकडे कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर यांचे फोकस पॉईंट पॉझिटिव्ह असतो का निगेटिव्ह असतो, इमेज कुठं बनते, हे सगळं तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तरी मी थोडंसं त्याला रिवाईज, म्हणजे प्रॉब्लेम्समध्ये न्यूमरिकल्स जेव्हा सॉल्व्ह करूयात त्यामध्ये थोडंसं रिवाईज करत मी चालेल. पण तरी तुम्ही अगोदर लेक्चर्स पाहिलं असेल तर तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर्स होतील. आपल्याकडे दिलेलं आहे आणि ऑब्जेक्ट दिलेलं आहे. ऑब्जेक्ट साईज दिलेली आहे आपल्याला, ऑब्जेक्टची जवळपास 7 सेंटीमीटर, म्हणजे आपल्याकडे जो ऑब्जेक्ट आहे त्याची साईज आहे 7 सेंटीमीटर आणि तो ठेवलेला आहे. म्हणजे ऑब्जेक्टची साईज आहे, म्हणजे आपण ह्याला हाईट ऑफ इमेज किंवा हाईट ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो. तर आपण या ठिकाणी लिहू शकतो, जनरली तुम्ही या ठिकाणी गिवन लिहू शकता. ओके, तर त्यामध्ये आपल्याकडे गिवन दिलेलं हाईट ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो. साईज म्हटलं तर तुम्ही हाईट म्हणलं तरी काही प्रॉब्लेम नाही. तर हाईट ऑफ ऑब्जेक्ट याच ऑब्जेक्ट इक्वल टू आपल्याकडे दिली आहे 7 सेंटीमीटर. नंतर दिले प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स 27 सेंटीमीटर फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह मिरर. तर या ठिकाणी असा कॉन्केव्ह मिरर आहे ऑब्विसली, आणि कॉन्केव्ह मिररच्या समोर किती अंतर होते, जवळपास 27 सेंटीमीटर. ओके, आणि त्याची फोकल लेंथ 18 आहे. फोकल लेंथ म्हणजे हे जे अंतर आहे, हे अंतर F इक्वल टू आपण किती म्हणू शकतो, 18 सेंटीमीटर आहे. आपण इकडे लिहूया. त्यामध्ये त्याची फोकल लेंथ जी असणार आहे F इज इक्वल टू 18 सेंटीमीटर आहे. पण तो ठेवलेला ऑब्जेक्ट कुठे ठेवला, प्लेस्ड ॲट म्हटलेले, म्हणजे हा फोकल लेंथ किती 18 सेंटीमीटर आहे. तर सेंटर ऑफ कर्वेचर आपल्याला जवळपास किती असतं, याचा 2 टाइम्स असतं. ओके, 36 असेल सेंटीमीटर त्याच्यामध्ये, आणि आपल्याला 27 सेंटीमीटर म्हणजे इथे कुठेतरी ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. अशा प्रकारे हा आपला अशा प्रकारे ऑब्जेक्ट ठेवलेला आहे या ठिकाणी. आणि त्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे ती आपल्याला दिली, आणि 27 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ मिरर, म्हणजे आपल्याला दिलेलं आहे त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स दिलेलं आहे फ्रॉम द पोल, म्हणजे हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स आपल्याला दिलेलं आहे. आणि डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट आपण कशाने दाखवतो, यूनी दाखवतो, इक्वल टू आपल्याकडे असणार किती दिले, 27 सेंटीमीटर. हा सगळे युनिट सेंटीमीटरमध्ये असल्यामुळे कन्वर्ट करण्याची काही गरज या ठिकाणी नाही भासत आपल्याला या ठिकाणी. तर ठीक आहे, चालेल. तर आपल्याला लक्षात आलं, फोकल लेंथ कळाली, ऑब्जेक्ट साईज माहिती आपल्याला 7 सेंटीमीटर, कोणत्या ठिकाणी ठेवलेली आहे, ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलेला आहे 27 सेंटीमीटर, आणि त्या फोकल लेंथ दिलेली आहे कॉन्केव्ह मिररची. लक्षात ठेवा, कॉन्केव्ह मिरर म्हटलं की आपण जेव्हा कोऑर्डिनेट सिस्टीम बनवत असतो त्यावेळेस हा या ठिकाणी पोल असतो. पोलच्या या साईडला आपण असताल तर व्हॅल्यूज निगेटिव्ह असतात, ती पलीकडच्या साईडला व्हॅल्यूज असतील तर पॉझिटिव्ह असतील. तर हा कॉन्केव्ह मिरर आहे, आणि कॉन्केव्ह मिररमध्ये या साईडला असल्यामुळे ही जी फोकल लेंथ असणार आहे ती निगेटिव्ह येणार आहे. फोकल लेंथ कशी असेल, निगेटिव्ह असेल. कॉन्केव्ह मिररसाठी फोकल लेंथ ऑलवेज निगेटिव्ह घेतो आपण, पण पोलपासून लेफ्ट साईडला आहे म्हणूनही आपण निगेटिव्ह त्याला म्हणू शकतो. म्हणजे फोकल लेंथ व्हॅल्यू काय असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. दुसरी गोष्ट या ठिकाणी ऑब्जेक्ट डिस्टन्स, ऑब्जेक्ट कुठवला आहे, मिररच्या समोर ठेवलेलं आहे इन फ्रंट ऑफ द कॉन्केव्ह मिरर. आणि लक्षात ठेवा की पोलपासून लेफ्ट साईडला येतो. या पोलपासून या साईडला असेल तर निगेटिव्ह, पोलपासून या साईडला असेल तर पॉझिटिव्ह, वर असेल तर ऑब्विसली पॉझिटिव्ह, खाली असेल तर निगेटिव्ह. अशा प्रकारे साइन कन्व्हेन्शन आपण यूज करत असतो. तर या ठिकाणी पोलपासून या साईडला असल्यामुळे ऑब्जेक्ट डिस्टन्स पण काय असणार आहे, निगेटिव्ह. म्हणजे या ठिकाणी
18 सेंटीमीटर आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स असणार आहे -27 सेंटीमीटर. हे मायनस साईन आपण का घेतलं तर या ठिकाणी आपलं हे असण्यासाठी. लक्षात ठेवा हे साईन आपल्याला व्हॅल्यू दिले असतील त्यांच्यासाठी घ्यायचं. ज्या व्हॅल्यू काढायच्यात त्यांचं साईन मनानं कन्सिडर करायचं नाही आहे, कारण ते जर मनानं कन्सिडर केलं तर प्रॉब्लेम येतो. त्यांचं साईन जे येईल त्यानुसार त्याची पोझिशन डिटरमाइन होते. तर ऑलरेडी पहिल्यांदा कधीही डिसाईड करायचं नाही आहे की साईन प्लस आहे किंवा मायनस आहे. ते या ठिकाणी ठीक आहे. तर आपलं परत विचारलेलं आहे ॲट व्हॉट डिस्टन्स, क्वेश्चन पहा पुढे काय म्हटलं, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड बी स्क्रीन प्लेस्ड. आपल्याला काय करायचं, स्क्रीन ठेवायची कोणापासून, या मिरर पासून, सो दॅट शार्प फोकस्ड इमेज कॅन बी ऑब्टेन. म्हणजे आपला सरळ त्यांनी विचारले की या मिरर पासून किती अंतरावरती जर आपण इमेज ठेवली, स्क्रीन ठेवली तर त्या स्क्रीनवरती आपल्याला इमेज मिळेल. पहा जेव्हा आपला कॉन्केव्ह मिरर असतो तो रिअल इमेज बनवतो आणि रिअल इमेज स्क्रीनवरती ऑब्टेन होत असते. मग या ठिकाणी समोर कुठेतरी एका ठिकाणी आपण स्क्रीन ठेवणार आहोत जेणेकरून त्या स्क्रीनवरती इमेज बनेल. म्हणजे सरळ आपल्याला अशा ठिकाणीच स्क्रीन ठेवावं लागेल ज्या ठिकाणी इमेज बनवू शकते. कारण यामध्ये वाक्यात त्यांनी विचारतो इमेज डिस्टन्स डायरेक्टली न वापरता त्यांनी सांगितलेले ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड स्क्रीन प्लेस्ड सो दॅट द शार्प फोकस्ड इमेज कॅन बी ऑब्टेन. म्हणजे असं किती अंतरावर ठेवल्यानंतर शार्प इमेज आपल्याला मिळणार आहे आणि त्या ठिकाणी काय ठेवायचं, आपल्याला स्क्रीन ठेवायची. आता सरळ आपण स्क्रीन कुठे ठेवणार, ज्या ठिकाणी आपल्याला इमेज मिळू शकते त्या ठिकाणी. म्हणजे सरळ स्क्रीन कुठे ठेवणार आहे, इमेज डिस्टन्सवरती. म्हणजे आपण जर या ठिकाणी कुठेतरी स्क्रीन ठेवत असाल, समजा आपण या ठिकाणी मानली स्क्रीन ठेवली, ती स्क्रीन जी असणार आहे ते हे डिस्टन्स असणार आहे, ते इमेज डिस्टन्स असणार आहे, त्याला आपण व्ही मानतो. म्हणजे इमेज ज्या ठिकाणी बनवू शकते त्या ठिकाणी स्क्रीन ठेवायची. म्हणजे स्क्रीन कुठे ठेवली पाहिजे हा जरी क्वेश्चन असला तरी सरळ या ठिकाणी इमेज डिस्टन्स काढायचे. म्हणजे आपला काय काढायचे या ठिकाणी, व्ही काढायचे, क्वेश्चन मार्क पण या ठिकाणी. हा झाला आपला गिवन डेटा, राईट. आपला फोकस्ड इमेज कॅन बी ऑब्टेन. ओके, अँड फाइंड द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. आपल्याला नंतर इमेजची साईज पण काढायची आणि नेचर पण काढायचं. थोडंसं आपण एक व्यवस्थित पाहूया. पण आपण थोडंसं पॉईंट टू पॉईंट जाऊया. पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की आपला इमेज डिस्टन्स काढायचं. त्यानुसार आपल्याकडे फॉर्म्युला आहे 1/f फोकल लेंथ इक्वल टू 1/v प्लस 1/u. हा फॉर्म्युला आहे. आपला 1/v पाहिजे तर 1/v इक्वल टू हा 1/f ॲज इट इज. हे पहा हा 1/u कडे मायनस होणार आहे, मायनस 1/u. हे पहा हा फॉर्म्युल्यामधला मायनस आहे. जेव्हा आपण एफ आणि यूच्या व्हॅल्यू ठेवू तेव्हा एक मायनस येणार आहेत, त्यांना आपल्याला कन्सिडर करावं लागेल. तर 1/v इक्वल टू आपण या ठिकाणी लिहू शकतो किती असणार या ठिकाणी, 1/f ची व्हॅल्यू किती आपल्याकडे -18. ओके, मायनस आपल्याकडे किती आपल्या ठिकाणी या ठिकाणी 1/u ची व्हॅल्यू आपल्याकडे -27. तर या ठिकाणी -27. याला जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेशन करत गेलो तर 1/v इक्वल टू या ठिकाणी आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये असं येणार आहे. पहा जर आपण याला प्लस घेतलं तर याला प्लस होऊन जाईल. तर 1/-18 मायनस काय होईल या ठिकाणी प्लस या ठिकाणी 1/27. किंवा याला आपण असंही लिहू शकतो इक्वल टू या ठिकाणी 1/27 मायनस 1/18. ओके, तर या ठिकाणी आपलं तुम्हाला माहिती आहे की याला काय करावं लागेल. याला आपण क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो किंवा तुम्हाला जी मेथड योग्य वाटेल तुम्ही त्या मेथडनी करू शकता. मला एक मेथड योग्य वाटते त्यानुसार मी मेथडनी करेल. 1/v इक्वल टू काय येणार आहे 18 मायनस 27 डिवायडेड बाय 27 इंटू आपल्याकडे 18 असेल. याला आपण उलटं केलं आपण किंवा याला 1/v इक्वल टू आपल्याकडे किती येणार आहे या ठिकाणी, वर आपण याला शिफ्ट केलं किंवा हा असं जरी केलं तर 18 मायनस 27 -9 येईल डिवायडेड बाय या दोघांचं मल्टिप्लिकेशन 27 मल्टिप्लाय बाय 18. आपण ॲज इट इज राहू द्या. याला उलटं करू शकतो आपण. उलटं केल्यानंतर काय होणार या ठिकाणी, रेसिप्रोकल घेतला याचा तर v इक्वल टू आपल्याकडे येईल या ठिकाणी v इज इक्वल टू या ठिकाणी मायनस ॲज इट इज राहील. याला आपण रिव्हर्स केलं म्हणजे 27 इंटू 18 डिवायडेड बाय 9 असेल. तर v इक्वल टू आपल्याकडे आन्सर काय येणार आहे 9 याला डिवाइड केलं मायनस 9 याला डिवाइड केल्यानंतर किती येणार 3 मल्टिप्लाय बाय 18. तर v इज इक्वल टू मायनस या ठिकाणी काय असणार आहे आपल्याला या ठिकाणी -54. ओके, करेक्ट आहे. आणि याचा आन्सर युनिट असणार आहे सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपल्याला काय मिळाले, ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड बी ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर शुड अ स्क्रीन प्लेस. तर कोणत्या ठिकाणी आपल्याला स्क्रीन प्लेस करायला पाहिजे किंवा ठेवायला पाहिजे की ज्या इमेज कशी मिळेल, शार्प मिळेल, तर या ठिकाणी ठेवायला पाहिजे. यालाच मग जेव्हा असा क्वेश्चन विचारला जाईल तर डायरेक्ट हे आन्सर काढून थांबायचं नाही. त्या ठिकाणी असं वाक्य लिहायचं व्यवस्थित, डिस्टन्स वी कॅन
हां, या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, वी कॅन प्लेस द स्क्रीन ॲट अ डिस्टन्स 54 सेंटीमीटर फ्रॉम द पोल आणि इन फ्रंट ऑफ द मिरर. कारण मायनसचा अर्थ आहे की या साईडला असणार आहे, कारण जेव्हा डिस्टन्स ऑफ इमेज मायनस आलं याचा अर्थ इमेज समोर बनते या साईडला, पोलच्या या साईडला, म्हणून त्या ठिकाणी आपण असं ठिकाणी सांगू शकतो. नेक्स्ट आहे फाइंड द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. पहा, जेव्हा आता हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे की जेव्हा ऑब्जेक्ट फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये ठेवतो तेव्हा इमेज बनत असते सेंटर ऑफ कर्वेचर आणि इन्फिनिटीच्या मध्ये. ऑब्विसली कशी बनते? इन्व्हर्टेड बनते. पहिली गोष्ट कशी असणार आहे? फाइंड द साईज. इन्व्हर्टेड बनते. आता इन्व्हर्टेड बनते म्हणजे कशी बनणार आहे? आपल्याला उलटी बनणारी इमेज अशी खाली. परत मॅग्निफाईड बनते म्हणजे मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन 1 असणार. तर आपल्याला पहिल्यांदा फाइंड द साईज काढायची आणि नेचर ऑफ द इमेज. नेचर ऑफ द इमेज तर क्लिअर आहे, समोर बनते म्हणजे हे मायनस चिन्ह आल्याचा अर्थ काय असतो? मायनस अर्थ आहे मिररच्या समोर बनते म्हणजे पोलच्या लेफ्ट साईडला बनते. पोलच्या लेफ्ट साईडला बनत असेल तर रिअल इमेज बनणार. म्हणजे एक तर कन्फर्म आहे आपल्याकडे, मायनसकडे पाहून आपण सांगू शकतो फ्रंट समोरच्या साईडला बनते म्हणजे कशी असणार आहे? रिअल असेल. ओके, रिअल असेल. परत इन्व्हर्टेड बनेल, कारण मायनस साईन इन्व्हर्टेड सांगत नाही, पण रिअल बनेल हे कन्फर्म आहे. नंतर आपण काय केलं तर याचं मॅग्निफिकेशन काढलं तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असतो मॅग्निफिकेशन इक्वल टू मायनस साईज ऑफ इमेज डिवाइड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो आपण. आपल्याला काय काढायचं आहे? नेचर ऑफ द इमेज आणि साईज पण काढायची. साईज काढतोच आपण काय करू शकतो? मायनस हाईट ऑफ इमेज डिवायडेड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. त्या मायनसला आपण इकडे शिफ्ट केलं तर हाईट ऑफ इमेज इक्वल टू असणार आहे मायनस मॅग्निफिकेशन आपल्याला दिलं नाही या ठिकाणी. मॅग्निफिकेशन किती ते आपल्याला काढावं लागेल. ॲट व्हॉट डिस्टन्स फ्रॉम द मिरर स्क्रीन सो दॅट द शार्प फोकस्ड इमेज कॅन बी ऑब्टेन्ड. फाइंड द साईज अँड नेचर ऑफ द इमेज. तर साईज ऑफ इमेज काढायची आपल्याला, तर त्याच्याने मॅग्निफिकेशनही काढून घ्यावं लागेल. तर मॅग्निफिकेशनला आपण असं लिहू शकतो या ठिकाणी हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू मॅग्निफिकेशन डिवाइड बाय आपण या ठिकाणी या ठिकाणी असं करू शकतो. 2-3 मेथड्स आहेत, आपण कुठल्या तरी एका मेथडने सॉल्व्ह करूया. या आपल्या मॅग्निफिकेशनला आपला एक दुसरा फॉर्म्युला आहे. मॅग्निफिकेशनला आपण V/U पण लिहू शकतो आपण, किंवा आपण तसं लिहिलं तरी चालेल, मायनस लिहिलं तरी चालेल किंवा नाही तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. कारण मायनस तुम्ही इथे देऊ शकता किंवा मॅग्निफिकेशन सोबत देऊ शकता, काहीही चालतं. ठीक आहे, तर आपण नंतर शेवटी फायनली मायनस दिलं तरी चालेल, कारण कन्फर्म माहिती की मॅग्निफिकेशन इमेज काय होणार आहे? इन्व्हर्टेड येणार आहे, त्यामुळे मॅग्निफिकेशन मायनसच असतं. ठीक आहे, तर या ठिकाणी जर आपण या ठिकाणी या मॅग्निफिकेशनचा जर फॉर्म्युला ठेवला आपण डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू हाईट ऑफ इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट, आणि ऑब्विसली एक मायनस असणार आहे. इकडचं मायनस आपण इकडे दिलं तरी चालतं. आता जर आपला हाईट ऑफ इमेज पाहिजे असेल तर हाईट ऑफ इमेज इक्वल टू काय असणार आहे? हाईट ऑफ ऑब्जेक्ट मल्टिप्लाय मध्ये जाईल मायनस हाईट ऑफ काय असणार आहे आपल्याला? ऑब्जेक्ट या ठिकाणी डिवायडेड बाय या ठिकाणी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट असणार आहे. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. आता या ठिकाणी व्हॅल्यू पुट करूया आपण. व्हॅल्यू पुट केल्यानंतर काय येणार? मायनस ॲज इट इज. डिस्टन्स ऑफ इमेज किती आपल्याकडे जर पाहिलं असेल या ठिकाणी, जर हाईट मायनस घेतली किंवा नाही घेतली चालेल, पण आपण या ठिकाणी जर फॉर्म्युला घेतला आपण कोणाचा? डिस्टन्स ऑफ इमेजचा, किती आहे? -2 या ठिकाणी -54 इंटू हाईट ऑफ इमेज किती आपल्याला या ठिकाणी? हाईट ऑफ ऑब्जेक्ट आपल्याला दिलेलं आहे किती या ठिकाणी? 27 सेंटीमीटर. या ठिकाणी 27 सेंटीमीटर. ठीक आहे, या ठिकाणी डिवायडेड बाय यू दिलेलं आहे. यू म्हणजे आपला काय? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट किती आपल्याकडे? हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिले, ऑब्जेक्ट साईज दिले तर 7 असणार आहे. यामध्ये 7 असेल. ठीक आहे, आणि या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे? डिस्टन्स ऑफ इमेज पाहिजे आपला. डिस्टन्स ऑफ इमेज यू किती आपल्याकडे? 27 सेंटीमीटर. ओके, ठीक आहे, यामध्ये आपण यांचं कॅल्क्युलेशन करू शकतो. याने डिवाइड जर आपण केलं तर ऑब्विसली मायनस व्हॅल्यू असणार आहे या ठिकाणी, हाईट ऑफ पॉझिटिव्ह असणार आहे. ते मायनस मायनस कॅन्सल होईल, तर हाईट ऑफ इमेज इक्वल टू आपल्याकडे आन्सर काय असणार आहे या ठिकाणी? हे मायनस मायनस कॅन्सल होईल तर -1 राहतं, हे मायनस. ठीक आहे, त्या ठिकाणी 54ला डिवाइड केलं तर आपल्याकडे 2 येतं, म्हणजे 2 इंटू काय असेल आपल्याकडे? 7, म्हणजे हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू आपल्याकडे किती येणार आहे? -14 सेंटीमीटर. म्हणजे आपल्याकडे जर पाहिलं आपण तर आपल्याकडे जी ऑब्जेक्ट इमेज साईज होती 7 सेंटीमीटर होती, ती आता इथे किती झालेली आहे? 14 सेंटीमीटर झाली. म्हणजे आपली जो ऑब्जेक्ट होता तो इमेज जी होती मॅग्निफाईड झालेली आहे ऑब्जेक्टपेक्षा. म्हणजे या ठिकाणी मॅग्निफिकेशन काय असेल? ग्रेटर दॅन 1 असणार आहे. ऑब्विसली मायनस आहे, याचा अर्थ इमेज काय बनते? इन्व्हर्टेड. म्हणजे याच्यावरून आपण सांगू शकतो की इन फ्रंट ऑफ मिरर बनते म्हणजे रिअल बनते. ठीक आहे, आणि या ठिकाणी या ठिकाणी मायनस आलेलं आहे, याच्यावरून एक कन्सेप्ट निघतो की इन्व्हर्टेड इमेज आहे. तर इमेज कशी असणार या ठिकाणी? इन्व्हर्टेड असणार आहे. क्लिअर आहे? आपल्याला फाइंड द साईज मिळाली आपल्याला या ठिकाणी. नेचर ऑफ द इमेज कळालं, रिअल अँड इन्व्हर्टेड. काय असणार आहे? इन्व्हर्टेड. ओके, तर मे बी या ठिकाणी आपला आन्सर असेल
या ठिकाणी 24 सेंटीमीटर ऑन द ऑब्जेक्ट साईड. ऑब्जेक्ट साईड म्हटल्यामुळे या ठिकाणी मायनस आहे, याचा अर्थ ऑब्जेक्ट साईडला असेल. नंतर आपल्याकडे किती असणार आहे हाईट ऑफ इमेज किती किंवा साईज ऑफ इमेज म्हटलं तर ती आपल्याकडे किती असणार आहे 24 सेंटीमीटर. आणि ऑब्विसली कशी असणार मॅग्निफाईड का तर ऑब्जेक्ट किती होता 7 सेंटीमीटरच होता आणि इमेज कितीची बनली आपल्याला या ठिकाणी 14 सेंटीमीटर बनलेली, म्हणजे 2 टाइम्स मॅग्निफाय झाली. मॅग्निफिकेशन 2 टाइम्स आहे. आणि इमेज कशी असणार आहे रिअल का तर इन फ्रंट ऑफ मिरर बनते, ज्या ठिकाणी स्क्रीन ठेवली तर स्क्रीनवरती बनू शकते म्हणून. आणि इन्व्हर्टेड म्हणजे काय मॅग्निफिकेशन मायनस आहे किंवा हाईट निगेटिव्ह मध्ये येते किंवा साईज ऑफ इमेज निगेटिव्ह येते म्हणून आपण त्या ठिकाणी काय करू शकतो या ठिकाणी रिअल. मग सिंपल आहे, हे आपला आन्सर असेल. तर या ठिकाणी शेवटी फायनल तुम्ही ते आन्सर लिहू शकता. होप तुम्हाला हा क्वेश्चन कळाला असेल. थोडंसं तुम्ही रिपीट करून व्हिडिओज पाहू शकता किंवा स्टॉप करून थोडंसं व्यवस्थित पाहिलं तरी तुम्हाला ते कळायला लागेल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन सोपा आहे या ठिकाणी. द मॅग्निफिकेशन प्रोड्युस्ड बाय द प्लेन मिरर इज +1. व्हॉट डज मीन्स, म्हणजे जर आपण एखाद्या मिररने मॅग्निफिकेशन प्रोड्युस्ड बाय द मिरर, प्लेन मिरर ऑब्विसली कोणता मिरर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा प्लेन मिरर आहे. प्लेन मिररने मॅग्निफिकेशन +1 आला, याचा अर्थ काय असतो पहा. मॅग्निफिकेशन 1 आला याचा अर्थ काय असतो ऑब्जेक्टची साईज आणि इमेजची साईज काय असेल सेम असेल किंवा ऑब्जेक्टची हाईट आणि इमेजची हाईट काय असणार इक्वल. हा पहिला मिनिंग म्हणतो, म्हणजे हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू हाईट ऑफ इमेज किंवा साईज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू साईज ऑफ इमेज. आपण असं लिहू शकतो काय साईज ऑफ इमेज इक्वल टू साईज ऑफ ऑब्जेक्ट, हे दोन्ही म्हणू शकतो आपण. प्लेन मिरर असेल ते कन्फर्म म्हणजे. आणि प्लस मॅग्निफिकेशनचा मिनिंग तो असतो, 1चा मिनिंग तो असतो. प्लस मॅग्निफिकेशनचा प्लसचा अर्थ काय असणार आहे 1चा अर्थ झाला साईज सेम असेल. प्लसचा अर्थ असतो इमेज कशी असेल इरेक्ट असेल. इरेक्ट म्हणजे जसा ऑब्जेक्ट आहे त्याच प्रकारे इन्व्हर्ट होत नाही, म्हणजे ऑब्जेक्ट असा आहे इमेज अशी खाली बनते असं होणार नाहीये. आपण जसं आपल्या स्वतःला आपण मिररमध्ये पाहतो, जसं आपण आपल्या मिररमध्ये आपण स्वतःला पाहतो आपली इमेज ॲज इट इज दिसते, म्हणजे आपण इरेक्ट जसे आहोत तसे दिसतो, उलटे होऊन आपण दिसत नाहीये. म्हणजे आपलं जे हे आपलं मॅग्निफिकेशन जे असणार आहे प्लस असणार आहे, कारण आपली इमेज इरेक्ट बनते, त्याला काय म्हणतो आपण इरेक्ट. मग सरळ सरळ या ठिकाणी पहा मॅग्निफिकेशन 1 आहे याचा अर्थ काय असतो इंडिकेट इमेज फाउंड बाय द प्लेन मिरर इज सेम साईज. ऑब्विसली म्हणजे सेम साईज म्हणजे काय ऑब्जेक्ट हाईट आणि इमेज हाईट सारखे असेल किंवा ऑब्जेक्ट साईज आणि इमेज साईज काय असणार आहे सेम असेल. आणि दुसरं पॉझिटिव्ह साईन काय इंडिकेट करतो, हा जो पॉझिटिव्ह साईन आहे एम इंडिकेट दॅट द इमेज इज व्हर्च्युअल अँड इरेक्ट. सगळ्यात महत्त्वाचं व्हर्च्युअल आणि इरेक्ट हे महत्त्वाचं, कारण पॉझिटिव्ह साईन दाखवतो याचा अर्थ इरेक्ट आहे. आणि मॅग्निफिकेशन +1 बॅक साईडला बनते इमेज आणि त्यामुळे व्हर्च्युअल लक्षात येतं, म्हणजे इमेज बॅक साईडला बनते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी स्क्रीन ठेवल्यानंतर इमेज आपण बनवू शकत नाही, म्हणजे त्या ठिकाणी स्क्रीन ठेवून त्यावरती इमेज बनवू शकत नाही, म्हणजे ही जी इमेज असणार आहे ती व्हर्च्युअल असणार आहे. तर यावरून ह्या गोष्टी क्लिअर होतात. नेक्स्ट आपल्याकडे पॉईंट आहे अँड ऑब्जेक्ट दिलेलं आहे आपल्याला जवळपास 5 सेंटीमीटर ऑब्जेक्ट दिलेलं आहे इन लेंथ. ओके, प्लेस ॲट अ डिस्टन्स किती दिलं आहे 20 सेंटीमीटर इन फ्रंट ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर ऑफ अ रेडियस ऑफ कर्वेचर दिलेलं आहे आपल्याला 30 सेंटीमीटर. फाइंड द पोझिशन ऑफ द इमेज, इट्स नेचर अँड द साईज. हे पहा आपला क्वेश्चन सांगितलं त्यानुसार विचार करूया. हा मिरर कोणता आहे पहिल्यांदा कन्फर्म करा. हा आहे कॉन्व्हेक्स मिरर. क्लिअर आहे. हा ऑब्जेक्ट दिले 5 सेंटीमीटर इन अ लेंथ, म्हणजे ऑब्जेक्टची लेंथ दिलेली. तर आपल्याकडे गिवन काय आहे पहा, जेव्हा आपण गिवन पाहतो गिवन आपल्याकडे आहे ऑब्जेक्टची लेंथ दिली, म्हणजे सहसा हाईट ऑफ ऑब्जेक्ट घेऊया. हाईट ऑफ ऑब्जेक्ट इक्वल टू आपल्याकडे किती आहे या ठिकाणी 5 सेंटीमीटर. ओके, प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स किती म्हटले 20 सेंटीमीटर फ्रंट ऑफ द कॉन्व्हेक्स मिरर, म्हणजे या मिरर पासून किती अंतरापर्यंत जवळपास हा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. तो ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज इक्वल टू 20 सेंटीमीटर आहे ऑब्जेक्टचं डिस्टन्स. आणि ऑब्विसली डिस्टन्स आपण पोलपासून मोजतो, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज इक्वल टू किती असणार आहे या ठिकाणी 20 सेंटीमीटर. आता या ठिकाणी पहा पोलच्या लेफ्ट साईडला ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण त्या ऑब्जेक्ट डिस्टन्स काय घेणार निगेटिव्ह. जनरली प्रत्येक ह्याच्यामध्ये ऑलवेज ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असणार निगेटिव्ह असणार आहे. त्या ठिकाणी ऑब्जेक्ट डिस्टन्स निगेटिव्ह घेतलं. द रेडियस ऑफ कर्वेचर दिलेले आपल्याला. रेडियस ऑफ कर्वेचर किती या ठिकाणी 30 सेंटीमीटर. रेडियस ऑफ कर्वेचर जर आपण या ठिकाणी वापरलं तर 30 सेंटीमीटर. रेडियस ऑफ कर्वेचर म्हणजे कॅपिटल आर मानतो आपण, किती आहे 30 सेंटीमीटर. रेडियस ऑफ कर्वेचर जर 30 सेंटीमीटर असेल म्हणजे हे इथून जे डिस्टन्स आहे हे 30 सेंटीमीटर आहे. म्हणजे जर आपण विचार केला या ठिकाणी, ठीक आहे, या ठिकाणी जर विचार केला हे 30 सेंटीमीटर असेल तर फोकस पॉईंट जो असणार आहे एफ त्याच्या हाफ असतं. म्हणजे आपल्याला माहिती आहे फोकस पॉईंट एफ इज इक्वल टू फोकल लेंथ जी असते एफ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2. रेडियस ऑफ कर्वेचर आपल्याला 30 आहे डिवाइड बाय 2 केलं तर आपल्याला किती असणार आहे 15 सेंटीमीटर. ही आली आपली फोकल लेंथ. ते डायरेक्टली करू शकतो. हा कॉन्केव्ह मिररसाठी पण अप्लिकेबल आहे आणि कॉन्व्हेक्स मिररसाठी पण अप्लिकेबल आहे. देन आपल्याला काय करायचं होतं फाइंड द पोझिशन ऑफ द इमेज, म्हणजे इमेजची पोझिशन काढायची, म्हणजे सरळ आपलं व्ही काढायचं आहे क्वेश्चन मार्क
ओके, व्ही पॉझिटिव्ह व निगेटिव्ह डिसाईड करण्याची या ठिकाणी गरज नाही आहे. इट्स नेचर काढायचे आणि साईज काढायची. म्हणजे आपल्याला पोझिशन ऑफ इमेज पाहिजे, नेचर पाहिजे आणि साईज पाहिजे. आता पोझिशन इमेज काढण्यासाठी सरळ तोच फॉर्म्युला अगोदर आपण वापरला होता तसाच, का आपल्याकडे मिरर फॉर्म्युला आहे 1/f इक्वल टू 1/v प्लस 1/u. हा इकडे मायनस होणार आहे, ते म्हणजे 1/v इज इक्वल टू 1/f मायनस 1/u. हा या ठिकाणी प्रश्न असा की फोकल लेंथ पॉझिटिव्ह घ्यायची का निगेटिव्ह घ्यायची. हा पहा कॉन्व्हेक्स मिरर आहे. कॉन्व्हेक्स मिरर जेव्हा असेल त्याच्या पोलच्या राईट साईडला फोकस पॉईंट असतो आणि त्यामुळे ती फोकल लेंथ असणार आहे ती पॉझिटिव्ह असेल. मग या ठिकाणी आता या निगेटिव्ह घेण्याची गरज नाही आहे. या अगोदरच्या प्रॉब्लेममध्ये आपण काय होतं, 1 नंबरच्या प्रॉब्लेममध्ये आपण पाहिलं होतं की कॉन्केव्ह मिरर होता आणि कॉन्केव्हची मिररची फोकल पॉईंट जो असतो तो लेफ्ट साईडला असतो म्हणून फोकल लेंथ मायनस येते. पण या ठिकाणी पोलच्या राईट साईडला फोकस असतो याच्या कॉन्व्हेक्स मिररचा, त्यामुळे आपलं पॉझिटिव्ह असणार आहे. या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करूया. काय येणार आहे 1/f, एफची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असणार आहे. किती असेल 15 मायनस 1/u. यू किती आपला डिस्टन्स, या ठिकाणी डिस्टन्स प्लेसवर डिस्टन्स किती 20 सेंटीमीटर. डिस्टन्स यू किती दिलं 20, -20 असणार आहे -20. याला जर आपण सॉल्व्ह केलं, सॉरी 20 या ठिकाणी मायनस मायनस काय होणार, तर 1/15 मायनस मायनस काय होणार प्लस 1/20. म्हणजे आपल्याकडे 1/v इज इक्वल टू काय येणार या ठिकाणी, हा दोघांचा आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागेल. या ठिकाणी 20 प्लस या ठिकाणी 15 डिवायडेड बाय 15 इंटू 20. कॅल्क्युलेशन मल्टिप्लिकेशन करत जाऊ नका, कारण सोपं जातं आपण जसं मल्टिप्लिकेशन नाही केलं तर. याला रिव्हर्स, याला ॲडिशन करू शकतो 1/v इक्वल टू या ठिकाणी दोघांचं ॲडिशन करू शकतो. किती येणार आहे 35 डिवायडेड बाय या ठिकाणी 15 मल्टिप्लाय बाय 20. याला रिव्हर्स केलं तर आपण म्हणजे रेसिप्रोकल घेतला आपण, v इज इक्वल टू 15 मल्टिप्लाय बाय 20 डिवाइड बाय आपल्याकडे किती आले 35. आता आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. कॅल्क्युलेशन नंतर आपल्याला माहिती आहे 5 ने जर डिवाइड केलं आपण या ठिकाणी तर क्लिअरली आपण पाहू शकतो. हां 5 ने जर डिवाइड केलं त्या ठिकाणी 3 येईल आणि या ठिकाणी किती येणार आहे 7 येईल. ओके, तर आपल्याकडे v इज इक्वल टू काय असणार आहे, v इक्वल टू आपल्याकडे 60 डिवाइड बाय 7 असेल. याला पॉईंटमध्ये काढायचं तर पॉईंटमध्ये घेऊ शकता किंवा ॲज इट इज असं ठेवू शकतो आपण सेंटीमीटर. पॉईंटमध्ये काढा, तुम्ही फ्रॅक्शनमध्ये तुम्ही असंही ठेवू शकता किंवा पॉईंटमध्ये पण तुम्ही त्याला घेऊ शकता. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याला काय विचारलेलं आहे, फाइंड द पोझिशन ऑफ द इमेज. क्लिअर आहे, ते इमेजची पोझिशन मिळाली आपल्याला 60 डिवाइड बाय 7 सेंटीमीटर. तुम्ही असं ठेवा किंवा त्याला त्या व्हॅल्यूमध्ये काढायचं असेल तुम्ही त्या ठिकाणी काढू शकता. ठीक आहे, जर काढायचं जर असेल तर v इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे. ओके, 8 पॉईंट या ठिकाणी किती राहणार आहे 5 समथिंग सेंटीमीटर असेल. हां, तर हे पॉझिटिव्ह आले का निगेटिव्ह आले तुम्ही केअरफुली पाहिलं, त्याची व्हॅल्यू पॉझिटिव्ह येते. पॉझिटिव्हचा अर्थ काय आहे की जी व्हॅल्यू बनणार आहे आपल्याकडे, जो आपण या ठिकाणी पाहतो हा जो बनतोय तो कुठं बनतो या ठिकाणी, तो पॉझिटिव्ह व्हॅल्यू आली याची. याचा अर्थ इमेज बनणार कुठं आहे बॅक साईड ऑफ द मिरर, म्हणजे या ठिकाणी कुठतरी बनेल. ऑब्विसली फोकस आणि याच्यामध्ये कुठतरी बनते, फोकस आणि पोलच्या मध्ये बनेल. म्हणजे जेव्हा इमेज अशी बनणार आहे या ठिकाणी तर ती इमेज कशी बनणार आहे पॉझिटिव्ह असणार आहे. पॉझिटिव्ह याचा अर्थ काय, याची इमेज इरेक्ट बनणार आहे ऑब्विसली आणि इन्व्हर्टेड बनणार नाही आहे. निगेटिव्ह आली असते इन्व्हर्टेड आलं असतं, पण ठीक आहे आपण त्यानुसार पाहूया. पॉझिटिव्हचा या ठिकाणी तर एवढा अर्थ असतो, पॉझिटिव्ह आहे म्हणजे मिररच्या बॅक साईडला असं एवढं म्हणू शकतो आपण, कारण व्ही पॉझिटिव्ह आहे याचा अर्थ इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह. इमेज डिस्टन्स पॉझिटिव्ह कोणी होऊ शकतं पोलच्या बॅक साईडला, म्हणजे पोलच्या राईट साईडला म्हणू शकतो. आपल्यासाठी आपण राईट साईडला पाहू शकतो त्यामुळे. ठीक आहे, नंतर आपल्याला काय काढायचंय, पोझिशन या ठिकाणी निघाली, नेचर काढायचे. नेचर काढण्यासाठी आणि साईज. नेचर काढण्याचं आपल्याला माहिती आहे, नेचर काढण्याचं आपल्याला मॅग्निफिकेशन काढावं लागेल. तर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असतो मॅग्निफिकेशन इक्वल टू आपल्याकडे फॉर्म्युला असतो v बाय मायनस v बाय u. तर आपल्याकडे v आहे, आपल्याकडे मायनस ॲज इट इज ठेवूया आपण, v आहे या ठिकाणी ही व्हॅल्यू घेऊया आपण 60 डिवाइड बाय 7 होल डिवाइडेड बाय u ची व्हॅल्यू आपल्याला दिली. u किती आपल्याला डिस्टन्स 20 सेंटीमीटर. या ठिकाणी किती दिलं आपल्याला 20 सेंटीमीटर. आपण याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला मॅग्निफिकेशन डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट घेऊ शकतो आपण. या ठिकाणी जर केलं तर क्लिअरली आपल्याला मॅग्निफिकेशन m इक्वल टू येईल आपल्याकडे मायनस या ठिकाणी हा याला डिवाइडमध्ये आहे म्हणजे हा वर नाही जाणार, लक्षात ठेवा होल डिवाइड आहे. त्या ठिकाणी काय येणार आहे 60 डिवाइड बाय 20 इंटू 7 असेल. ओके, कारण हा 7 खाली येईल. यामध्ये याचं डिव्हिजन जर केलं आणि डिवाइड केलं त्या ठिकाणी 3 येणार. ते मॅग्निफिकेशन इज इक्वल टू -3 डिवाइड बाय 7 असेल. मॅग्निफिकेशन काय येणार आपल्याकडे 3 डिवाइड बाय 7. हा मॅग्निफिकेशन 3 डिवाइड बाय 7 म्हणजे लेस दॅन 1 आहे ऑब्विसली. आणि मॅग्निफिकेशन काय येतं
निगेटिव्ह येतं या ठिकाणी, याचा प्रॉब्लेम आहे आपल्याकडे. मॅग्निफिकेशन निगेटिव्ह यायला नाही पाहिजे, कारण बॅक साईडला म्हणजे पॉझिटिव्ह असायला पाहिजे. त्या ठिकाणी जो इमेज डिस्टन्स आहे ते ऑब्व्हियसली हा -v/u हा फॉर्म्युला आहे, आणि यूची जे डिस्टन्स घेतो आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणून त्याला मायनस घ्यायला पाहिजे. हा मायनस काय होणार आहे या ठिकाणी, प्लस होईल, आणि त्यामुळे आन्सर काय येणार आहे आपल्याकडे, पॉझिटिव्ह होईल. आता मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह आलं याचा एकच अर्थ निघतो की मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह आहे म्हणजे इमेज कशी असणार आहे, आपल्याला मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह असेल ती इमेज इरेक्ट असणार आहे, इरेक्ट, आणि दुसरी काय असेल आपल्याकडे, व्हर्च्युअल असेल. दुसरं काय आहे, व्हर्च्युअल. कशी असणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे. तर आपल्याला नेचर मिळालं अँड साईज पाहिजे. तर इमेजची साईज जर पाहिजे असेल तर आपण एवढी मॅग्निफाईड असेल तर साईज ऑफ इमेज आपण फॉर्म्युला वापरू शकतो. हाईट ऑफ इमेज किंवा साईज ऑफ इमेज डिवाइड बाय साईज ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मॅग्निफिकेशन घेऊ शकतो आपण ऑब्विसली. आणि हाईट ऑफ इमेज बरोबर काय असणार, हाईट ऑफ इमेज बरोबर मॅग्निफिकेशन इंटू हाईट ऑफ ऑब्जेक्ट. मॅग्निफिकेशन किती आहे या ठिकाणी 3 डिवाइड बाय 7 आहे, इंटू हाईट ऑफ ऑब्जेक्ट किती आपल्याकडे 5 सेंटीमीटर. तर या ठिकाणी किती येणार आहे, 15 डिवाइड बाय 7 येईल. ते हाईट ऑफ इमेज असणार आहे. याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर त्या इमेजची हाईट मिळेल आपल्याला 15 डिवाइड बाय 7. ठीक आहे, त्याचा आन्सर आपल्याकडे आहे हे पास. याचं डिव्हिजन केल्यानंतर किती आहे, 7.6 सेंटीमीटर अप्रॉक्सिमेट घेतलेले या ठिकाणी. 5 किंवा 6 घेऊ शकता, पुढचे पॉईंट्स असतील. तर ऑब्विसली का कुठे बनते, बिहाइंड द मिरर. बिहाइंड द मिरर म्हणजे बॅक साईडला बनते, करेक्ट आहे. व्हर्च्युअल आणि इरेक्ट असणार आहे, व्हर्च्युअल आणि इरेक्ट असेल, आणि त्याचबरोबर किती असणार, 2.2 सेंटीमीटर. याचं जेव्हा डिव्हिजन करतात 15ला डिवाइड केल्यानंतर तर 2.2 सेंटीमीटरचे आहेत. तुम्ही त्या फॉर्मॅटमध्ये ठेवू शकता किंवा ॲड करू शकता. तर मॅग्निफाईड आहे का डिमिनिश आहे, तर मॅग्निफाईड डिमिनिश न म्हणता याला काय रिड्यूसर झाली, म्हणजे साईज काय झाली, छोटी झाली. कारण अगोदर इमेज किती होती आपल्याकडे 5 सेंटीमीटर, आता 2.2 सेंटीमीटर झालेली आहे, म्हणजे कमी झालेली, एवढं आपण म्हणू शकतो. तर होप तुम्हाला हा कन्सेप्ट कळाला असेल. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे सॉल्व्ह करू शकता. या ठिकाणी मी पहिल्या प्रॉब्लेम्समध्ये एकत्रच करून सॉल्व्ह केलं होतं, अगोदर आता मॅग्निफिकेशन करून नंतर सॉल्व्ह केलं. तुम्ही दोन्ही प्रकारे सॉल्व्ह करू शकता, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा आपला प्रॉब्लेम नाही आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, क्वेश्चन नंबर 4. ओके, ज्यामध्ये म्हटलेलं आपला ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स. कुठे ठेवलेला आहे ऑब्जेक्ट आपला, ओके, म्हणजे ऑब्जेक्ट डिस्टन्स दिले. आपण जर गिवन जर यामध्ये म्हटलं गिवन ऑब्जेक्ट कुठे ठेवला, ऑब्जेक्ट डिस्टन्स यू इज इक्वल टू किती असणार आपल्याकडे, 10 सेंटीमीटर. आता ऑब्जेक्ट डिस्टन्स कॉन्व्हेक्स मिरर आहे, कोणताही मिरर असू द्या, ऑब्जेक्ट डिस्टन्स काय असतं, निगेटिव्ह, म्हणून आपण निगेटिव्ह घेऊ शकतो. त्या ठिकाणी पाहिलं जर हा कॉन्व्हेक्स मिरर असेल आणि त्याच्या समोर कॉन्व्हेक्स मिरर असेल, त्याच्या समोर काय ऑब्जेक्ट कुठेतरी इथे ठेवलेला आहे, आणि त्याचं अंतर किती, ऑब्जेक्ट डिस्टन्स आपण किती केले, -10 सेंटीमीटर. ओके, फोकल लेंथ दिली, त्याची फोकल लेंथ म्हणजे एफ दिलेली आहे. तर एफ किती आहे या ठिकाणी, 15 सेंटीमीटर. किती आहे, 15 सेंटीमीटर. म्हणजे जी फोकल लेंथ आहे, म्हणजे इथून इथपर्यंत जे अंतर आहे 15 सेंटीमीटर आहे. पण प्रश्न असा आहे की पॉझिटिव्ह असेल की निगेटिव्ह असेल, तर पहा पोलच्या बॅक साईडला आहे किंवा पोलपासून राईट साईडला असल्यामुळे, आपल्या राईट हँड साईडला असल्यामुळे या साईडला आपण काय घेत असतो, पॉझिटिव्ह घेत असतो, मिररच्या बॅक साईडला असेल तर, आणि त्यामुळे फोकल लेंथ पॉझिटिव्ह असेल. किंवा लक्षात ठेवा की कॉन्व्हेक्स मिररसाठी फोकल लेंथ काय राहते, ऑलवेज पॉझिटिव्ह असते, त्यामुळे आपण पॉझिटिव्ह घेतली या ठिकाणी. नेक्स्ट आहे फाइंड द पोझिशन अँड द नेचर ऑफ द इमेज. आपलं पोझिशन ऑफ इमेज काढायची म्हणजे परत तेच v इज इक्वल टू किती येते काढायचे आपला, आणि नेचर ऑफ द इमेज काढायचे. नेचर ऑफ इमेज म्हणजे आपलं तेच की इमेज कशी आहे. या ठिकाणी साईज ऑफ इमेज काढण्याची गरज नाही आहे, तर कमी स्टेपमध्ये होणारा क्वेश्चन आहे. यामध्ये आपण पाहू शकतो 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u हा आपल्याकडे मिरर फॉर्म्युला आहे. त्या ठिकाणी तुम्ही लिहू शकता मिरर फॉर्म्युला म्हणून. मग यामध्ये आपला माहिती 1/v इज इक्वल टू आपण तेच करतोय 1/f मायनस 1/u असेल. तर या ठिकाणी 1/f किती आपल्याकडे 15 सेंटीमीटर मायनस 1/u किती 1 डिवाइड बाय u, ची व्हॅल्यू किती आहे -10. याचं कॅल्क्युलेशन केलं तर 1/v इज इक्वल टू काय असणार आहे 1/15 मायनस मायनस काय होईल प्लस 1/10. आलं लक्षात. किंवा याला जर क्रॉस केलं तर 1/v इक्वल टू आपल्याकडे येणार आहे या ठिकाणी 10 प्लस 15 डिवायडेड बाय 15 इंटू 10. ह्याचं कॅल्क्युलेशन केलं आपण याला 1/v इक्वल टू पुढे या दोघांचे ॲडिशन किती येणार आहे 25 डिवाइड बाय 15 इंटू 10. ठीक आहे. तर v इक्वल टू आपल्याकडे काय येईल 15 इंटू 10 डिवायडेड बाय 25. त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. तर कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला लगेच कळेल की याने डिवाइड केलं समजा तर 5 ने डिवाइड केलं तर 2 येणार आहे. तर 15 मल्टिप्लाय बाय 2 या ठिकाणी येईल. किंवा याला लिहू शकतो आपण 15 मल्टिप्लाय बाय 2 आणि हा किती येणार आहे याला 5 ने डिवाइड केलं तर 2 येईल आणि याला 5 ने डिवाइड केलं तर 5 येईल. त्या ठिकाणी 5 असेल आपण. ओके. आणि डिवाइड बाय किंवा डायरेक्टली आपण कॅल्क्युलेशन करू शकतो, असं काय अडचण नाही. 5 आणि 5 ने याला डिवाइड केलं तर 3 या ठिकाणी 3 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार 6. किंवा डायरेक्टली तुम्ही या दोघांचं मल्टिप्लिकेशन जरी करून घेतलं असतं तरी ते किती आलं असतं 1
50 डिवाइड बाय 225, तर यांचा आन्सर किती आला असतं 6. तुम्ही कुठल्या मेथडने करू शकता, तुम्हाला जे कॅल्क्युलेशन्स बेस्ट वाटतील ते करा, कारण मी जनरली कॅल्क्युलेशन याच्यापेक्षाही जास्त शॉर्टकट करत असतो, पण प्रत्येक मुलांना समजावं म्हणून मी माझी एक मेथड ठरवतोय, स्टेप बाय स्टेप जातोय. त्याच्यापेक्षा अति शॉर्टकट डायरेक्टली उत्तर सांगता येतं, पण 10th क्लासमध्ये स्टेप्सवर ते क्वेश्चन सॉल्व्ह करणं गरजेचं असतं, डायरेक्टली शॉर्टकट नाही चालत. हां, तुम्ही तुमच्या लेवलला जसं तुम्हाला कॅल्क्युलेशन जमतील त्या लेवलला तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता, कारण इथून पुढे तुम्हाला फ्रीडम आहे. फक्त प्लस मायनसचं लक्षात ठेवा. त्यानुसार आपण व्ही इज इक्वल टू किती आला सेंटीमीटर, 6 सेंटीमीटर. या 6 सेंटीमीटरचा अर्थ काय झाला याचा, की आपल्याला पोझिशन ऑफ इमेज मिळाली, ती इमेज पोझिशनची कुठे आहे 6 सेंटीमीटर. ऑब्व्हियसली प्लस आहे, याचा अर्थ बॅक साईडला इकडे कुठेतरी 6 सेंटीमीटरची बनलेली आहे. आपल्याला माहिती आहे जर बॅक साईडला बनत असेल तर नेचर कसं असणार आहे, सरळ सरळ या ठिकाणी आपण नेचर ठरवू शकतो. त्याचं नेचर आपल्याकडे असणार आहे, हां नेचर आपल्याकडे काय असणार आहे, 6 सेंटीमीटरची इमेज बनते. नेचर बिहाइंड द मिरर बनणार आहे, व्हर्च्युअल असणार आहे, इरेक्ट. ऑब्व्हियसली तुम्हाला अगोदर सांगितले की बॅक साईडला जेव्हा इमेज बनत असते तेव्हा व्हर्च्युअल बनणार आणि इरेक्ट बनणार आहे. प्लेन मिररमध्ये पण तेच असतं. आणि ऑब्व्हियसली मॅग्निफिकेशन कसं असणार आहे, लेस दॅन 1. ते आपल्याला या ठिकाणी विचारलं नाही आहे तरी पण आपण सांगू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आपल्याकडे आहे. ओके, वी विश टू ऑब्टेन ॲन इरेक्ट इमेज ऑफ ॲन ऑब्जेक्ट. आपलं इमेज कशी पाहिजे, इरेक्ट पाहिजे. इरेक्ट म्हणजे सरळ पाहिजे, म्हणजे सरळ सरळ आपलं मॅग्निफिकेशन काय पाहिजे, सॉरी मॅग्निफिकेशन नाही, इरेक्ट इमेज पाहिजे. म्हणजे इमेजची जो इमेज आहे तशाल तशी इमेज अशी इमेज जी आहे, समजा ही ऑब्जेक्ट आहे समजा असा, तर इकडे त्याचे असेच बनायला पाहिजे. तर इमेज जेव्हा बनणार त्याची अशी उलटी येऊन बनत असेल तर इन्व्हर्टेड झाली, इन्व्हर्टेड नाही पाहिजे आपल्याला, या ठिकाणी इरेक्ट पाहिजे. ऑफ ॲन ऑब्जेक्ट युजिंग द कॉन्केव्ह मिरर. कोणता मिरर यूज करायचा, कॉन्केव्ह मिरर, ज्याची फोकल लेंथ किती आहे 15 सेंटीमीटर. व्हॉट शुड बी द रेंज ऑफ द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. तर असायला काय पाहिजे, आता सगळ्यांना माहिती आहे, याला कॅल्क्युलेट करत सॉल्व्ह करण्याची काही गरज नाही आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर कन्फर्म माहिती असायला पाहिजे. जोपर्यंत आपला ऑब्जेक्ट फोकस पॉईंटपासून इकडे असेल, फोकसपासून इन्फिनिटीपर्यंत कुठे असेल, तेव्हा जी इमेज असते ती रिअल आणि इन्व्हर्टेड बनते. फोकसपासून जर इकडे कुठेही ऑब्जेक्ट ठेवला तर इमेज काय बनते, इन्व्हर्टेड आणि रिअल बनते. पण जर आपण ऑब्जेक्ट कुठे ठेवला, फोकस पॉईंट आणि पोलच्या मध्ये ठेवला ऑब्जेक्ट, तर काय होतं, कॉन्केव्ह मिररमध्ये दोघांच्या मध्ये ठेवला तर मात्र काय होणार आहे, आपल्याला इमेज जी असणार आहे ती कशी मिळणार आहे, इरेक्ट मिळेल आणि बॅक साईडला मिळेल व्हर्च्युअल अँड इरेक्ट मिळेल. ठीक आहे, तर सेकंड आपल्याला काय विचारलं, व्हॉट इज द नेचर ऑफ द इमेज. ऑब्व्हियसली हां आपण तेच पाहिलं की इरेक्ट आहे आणि व्हर्च्युअल असणार आहे. नेचर ऑफ द इमेजमध्ये आपण व्हर्च्युअल सांगू शकतो आणि मॅग्निफिकेशन कसं असते, स्मॉलर असणार आहे. ओके क्लिअर, याच्यामध्ये काय जास्त असं सांगण्यासारखं नाही आहे. तेच आहे, डिस्टन्स कसं असायला पाहिजे, लेस दॅन 15 सेंटीमीटर, म्हणजे पोल आणि फोकसच्या मध्ये, फोकल लेंथपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, इमेज कशी बनणार आहे, नेचर ऑफ द इमेज म्हटलं तर ते व्हर्च्युअल असणार आहे आणि इमेज कशी बनणार आहे, सॉरी इन लार्ज बनेल, मी मॅग्निफाईड कमी म्हटलं, स्मॉलर लार्जर नाही आहे, तर लार्जर बनेल. इमेज कशी बनणार आहे, लार्ज, स्मॉलर नाही बनणार, कारण कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिररमध्ये फोकस पॉईंट यांच्यामध्ये ठेवलं तर मॅग्निफाईड इमेज बनते आणि मॅग्निफिकेशन ग्रेटर दॅन असतं. हे सिम्पल आहे, थिरीमधलाच क्वेश्चन आहे. ते थिरी तुम्हाला माहिती असेल तर डायरेक्ट उत्तर सांगता येतं, पण त्याला मी सांगितलं ते तुम्हाला या ठिकाणी लिहावं लागेल असं की दिस इज द कॉन्केव्ह मिरर इफ वी प्लेस द ऑब्जेक्ट. अशा प्रकारे तुम्हाला बोलावं लागेल, जेणेकरून आपला बोलतं म्हणजे सांगावं लागेल थिओरिटिकली सेंटेन्स देऊन या ठिकाणी, दिस इज द कॉन्केव्ह मिरर इफ वी पुट द प्लेस ऑब्जेक्ट ॲट बिटवीन द फोकस अँड पोल देन इमेज विल बी इरेक्ट असं सांगायचं. त्यानुसार मग देन मिनिमम डिस्टन्स जे असणार आहे किंवा मॅक्झिमम डिस्टन्स असणार आहे 15 to 0 यांच्यामध्ये आपण ठेवू शकतो, असं या ठिकाणी बोलू शकतो आपण. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे या ठिकाणी, द रेडियस ऑफ द कर्वेचर ऑफ द स्पेरिकल मिरर आपल्याला दिली आहे 20 सेंटीमीटर. व्हॉट इज इट्स फोकल लेंथ. आपण जर आपल्याला रेडियस ऑफ कर्वेचर दिली असेल, कोणता मिरर या ठिकाणी पाहू शकता, स्पेरिकल मिरर, मग कोणता असेल, कॉन्केव्ह असू शकतो किंवा कॉन्व्हेक्स असू शकतो. तर हा स्पेरिकल मिरर आहे आणि त्याची रेडियस ऑफ कर्वेचर दिली म्हणजे काय दिले आपला, या ठिकाणी पाहू शकतो आपण इथून इथपर्यंतचं अंतर दिलेलं आहे, रेडियस ऑफ कर्वेचर जवळपास, म्हणजे आपला गिव्हनमध्ये जर पाहिलं आपण गिव्हन, ओके गिव्हन आपला रेडियस ऑफ कर्वेचर दिलेलं आहे या ठिकाणी 20 सेंटीमीटर. ओके, आणि फोकल लेंथ काढायचं, त्याचा सिंपल फॉर्म्युला आहे, फोकल लेंथ इज इक्वल टू रेडियस ऑफ कर्वेचर या ठिकाणी किती आहे, R/2 असतं फोकल लेंथ, रेडियस ऑफ कर्वेचर डिवाइड बाय 2 असतं. रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे 20 सेंटीमीटर डिवाइड बाय 2, या ठिकाणी किती असणार आहे 10 सेंटीमीटर. आपल्याला काय असणार आहे जेव्हा रेडियस ऑफ कर्वेचर, सिंपल क्वेश्चन, याच्यात काय जास्त कॉम्प्लेक्स नाही आहे, याला तुम्हाला समजलं असेल. नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. कॉन्केव्ह मिरर आहे आपल्याकडे, प्रोड्युसेस या ठिकाणी जर पाहिला, कॉन्केव्ह मिरर आहे, पहा मिरर कोणता याला महत्त्व असतं, कॉन्केव्ह आहे का कॉन्व्हेक्स आहे हे क्लिअरिफाय करत जा. किती प्रोड्युसेस 3 टाइम्स मॅग्निफाईड इमेज इन लार्ज, म्हणजे सहसा आपल्या गिव्हनमध्ये काय दिलेलं आहे, जर आपण गिव्हन पाहिलं
गिवनमध्ये जर पाहिलं तर मॅग्निफिकेशन दिलेलं आहे 3 टाइम्स. आता प्लस का मायनस हे नाही सांगितलं आपलं, पण 3 टाइम्स मॅग्निफाईड एवढं सांगितलेले. इनलार्ज झाले, रिअल इमेज दिली. लक्षात ठेवा रिअल इमेज दिलेली, याचा अर्थ काय, रिअल इमेज आहे. रिअल इमेज कधी बनते, जेव्हा फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या इकडे ठेवतो आपण, म्हणजे फोकसच्या इकडे ठेवतो तेव्हा रिअल इमेज बनते. आणि रिअल इमेज ऑलवेज इन्व्हर्टेड राहणार आहे कॉन्केव्ह मिररसाठी. म्हणजे मॅग्निफिकेशन काय असणार आहे, मायनस असेल, कारण इन्व्हर्टेड असणार आहे, त्यामुळे मॅग्निफिकेशन कसं असणार आहे, मायनस असेल. त्यामध्ये लक्ष राहू दे तुम्हाला. ठीक आहे. नेक्स्ट आपल्याकडे काय या ठिकाणी जर पाहिलं आपण, रिअल इमेज आहे ऑफ एन ऑब्जेक्ट प्लेस्ड ॲट किती सेंटीमीटर, 10 सेंटीमीटर फ्रंट ऑफ द इट, म्हणजे 10 सेंटीमीटर ठेवलेला आहे. 10 सेंटीमीटर म्हणजे सरळ ठेवलेला आहे. ऑब्जेक्ट डिस्टन्स दिलं यू इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. मॅग्निफिकेशनला युनिट नसतं. 10 सेंटीमीटर ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे, म्हणजे ते मायनस घ्यावं लागेल आपला. वेअर इज द इमेज लोकेटेड, तर आपलं इमेज डिस्टन्स काढायचं. तर व्ही इज इक्वल टू आपला फाइंड आउट करायचे. मग आपल्या मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला आहे सरळ मॅग्निफिकेशन इक्वल टू आपल्याकडे मायनस डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मग आपण असं लिहू शकतो डिस्टन्स ऑफ इमेज डिवाइड बाय डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू मॅग्निफिकेशन. ठीक आहे, याला इकडे शिफ्ट केलं, मायनस तिकडे शिफ्ट केलं. व्ही इज इक्वल टू मायनस मॅग्निफिकेशन इंटू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. मायनस मॅग्निफिकेशन किती आपल्याला या ठिकाणी जर पाहिलं तर मॅग्निफिकेशन दिलं आपला 3, म्हणजे -3 आहे ऑब्विसली मॅग्निफिकेशन, इंटू डिस्टन्स ऑफ इमेज आपल्याला किती दिले, सॉरी डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट यू, म्हणजे यू किती दिलं आपला 10 सेंटीमीटर. ओके, प्लेस 10 सेंटीमीटर, तर हे -10 आहे. तर त्यांचं मल्टिप्लिकेशन केलं, हे मायनस मायनस प्लस होईल, हे मायनस ॲज इट इज, -3 मल्टिप्लाय बाय -10, हे या ठिकाणी येणार आहे आपल्याकडे 30 म्हणजे सेंटीमीटर. तर आपल्याकडे -30 सेंटीमीटरवरती आपला इमेज बनेल. -30 सेंटीमीटर याचा अर्थ असतो की पोलपासून या साईडला, ऑब्विसली कॉन्केव्ह मिरर म्हणजे लेफ्ट साईडला बनेल मॅग्निफिकेशन जास्त असल्यामुळं. ओके, आणि वेअर इज इट इज लोकेटेड, तर ऑब्विसली इमेज का कुठं असणार आहे आपल्याला, -30 सेंटीमीटरपर्यंत. ओके, क्लिअर आहे. नेचर काही विचारलं नाही तर त्या ठिकाणी सांगण्याची काही गरज नाही आहे, कारण ऑलरेडी त्यांनी दिलेले मॅग्निफाईड इनलार्ज आहे आणि रिअल आहे. ओके, त्यामुळे आपल्याला काही गोष्टी कळतात, म्हणजे मॅग्निफिकेशन पॉझिटिव्ह का निगेटिव्ह हे कळण्यासाठी इमेज रिअल आहे का व्हर्च्युअल हे कळणं गरजेचं असतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण पाहिलं द फोकल लेंथ. आता क्वेश्चन नंबर 8 चालू आहे आपला, ज्यामध्ये फोकल लेंथ ऑफ द कॉन्केव्ह मिरर दिलेली आपला, किती दिली आपल्याकडे 30 सेंटीमीटर. फाइंड द पोझिशन ऑन ऑब्जेक्ट. फोकल लेंथ दिलेली आपल्याला, त्याच्यानुसार आपण घेऊ शकतो. तर जर आपण गिवन जर डेटा पाहिला, गिवन आपण पाहूया या ठिकाणी. गिवनमध्ये फोकल लेंथ दिली आपल्याला, किती दिली आहे या ठिकाणी, जवळपास 30 सेंटीमीटर. ओके, कॉन्केव्ह मिरर आहे. कॉन्केव्ह मिरर आहे याचा सरळ अर्थ पहा, कॉन्केव्ह मिररची फोकल लेंथ इकडे असते आणि या ठिकाणी 30 सेंटीमीटर आहे, याचा अर्थ पोलच्या लेफ्ट साईडला येते, त्यामुळे आपण त्याला निगेटिव्ह घेतो. तो फोकल लेंथ काय असणार आहे, मायनस. ठीक आहे. फाइंड द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट. पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट काढायचं म्हणजे आपला यू काढायचे. यू इज इक्वल टू किती, हे लक्षात ठेवा. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट निगेटिव्ह असणार आहे, कन्फर्म आपल्याला माहिती आहे, पण तरीही इथं मनानं निगेटिव्ह कन्सिडर करायचं नाहीये. तो यू जेव्हा फायनल आन्सर येईल त्यावेळेस ऑटोमॅटिकली निगेटिव्ह व्हॅल्यू येऊन जाईल, त्यावेळेस आपल्याला क्लिअर होईल. ठीक आहे. तर सो मला वाटतं त्या ठिकाणी तुम्हाला कळालं असेल, इन फ्रंट ऑफ द मिरर, सो दॅट द इमेज इज 3 टाइम्स. इमेज काय दिली आपला, 3 टाइम्स साईज ऑफ द ऑब्जेक्ट. तर ऑब्जेक्टपेक्षा इमेज किती दिली, 3 टाइम्स, म्हणजे मॅग्निफिकेशन दिले, तर मॅग्निफिकेशन दिलेलं आहे 3 टाइम्स. आता त्याचे 2 ऑप्शन्स निघतात, 3 टाइम्स. आता या ठिकाणी क्लेरिफाय नाही केलं की मॅग्निफिकेशन प्लस आहे का मायनस आहे. पहा, सो दॅट इमेज इज 3 टाइम्स साईज ऑफ द ऑब्जेक्ट. इमेज जे आहे 3 टाइम्स आहे, मग 3 टाइम्स मॅग्निफिकेशनचे 2 ऑप्शन निघतात. एक मॅग्निफिकेशन प्लस येऊ शकतं किंवा मायनस येऊ शकतं. कारण त्याचं सरळ आहे. पहा, जेव्हा आपण फोकस आणि सेंटर ऑफ कर्वेचरच्या मध्ये पाहतो तेव्हाही 3 टाइम्स मॅग्निफिकेशन मिळेल, पण इमेज इन्व्हर्टेड असते तेव्हा मॅग्निफिकेशन -3 मिळेल. पण जेव्हा फोकस आणि पोलच्या मध्ये आपण ठेवतो तेव्हाही मॅग्निफिकेशन 3 टाइम्स मिळू शकतं, पण तेव्हा इमेज बिहाइंड द मिरर मिळते आणि ती पण 3 टाइम्स मॅग्निफाईड असते, पण इरेक्ट असते, पण मॅग्निफिकेशन प्लस येऊ शकतं. मग आपल्याला 2 प्रकारे सॉल्व्ह करावं लागेल. एक प्रकारे ज्या ठिकाणी मॅग्निफिकेशन काय करावं लागेल, +3 मानून करावं लागेल, आणि दुसऱ्या प्रकारे मॅग्निफिकेशन -3 करून करावं लागेल, कारण त्यांनी क्लिअरली सांगितलं की इमेज कशी बनते. लक्षात. ओके, लेंथ ऑफ द ऑब्जेक्ट कॉन्केव्ह, द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट सांगितलेलं, त्यामुळे आपल्याला क्लिअरिफाय नाही आहे या ठिकाणी की मॅग्निफिकेशन प्लस आहे का मायनस आहे. तर यावेळेस किंवा रिअल इमेज किंवा व्हर्च्युअल इमेज असं काही म्हटलं असतं त्यामुळे आपण डिसाईड केलं असतं, पण यावेळेस आपल्याला दोन्ही पॉसिबिलिटी चेक कराव्या लागतील किंवा दोन्ही वेनी सॉल्व्ह करावं लागेल. तर पाहूया आपण काय दिलं आपला, फाइंड द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट इन फ्रंट ऑफ द मिरर. पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट करण्यासाठी आपल्याकडे वेगळं मॅग्निफिकेशनचा वापर करून फोकल लेंथला आपण लिहू शकतो. आपल्याला एक फॉर्म्युला आहे, मॅग्निफिकेशन m इज इक्वल टू -v/u असणार आहे हा फॉर्म्युला. याच्यावर आपण काय करू शकतो, व्ही पण आपल्याला दिलं नाहीये, तर व्ही काढून घेता येईल किंवा आपल्याला त्याच्या फॉर्मॅटमध्ये ठेवता येईल. आपण याला असं सॉल्व्ह करू शकतो. व्ही इकडे घ्या, m
या ठिकाणी हे मायनस इकडे शिफ्ट झालं, मायनस हा यू मल्टिप्लायमध्ये यू इज इक्वल टू व्ही आला. आपला इमेज डिस्टन्स काढायला या ठिकाणी सांगितलं नाहीये, त्यामुळे आपल्याला काही गरज नाहीये. फाइंड द पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट विचारले, तर म्हणजे आपला यू काढायचं आहे. त्यामुळे आपण व्हीला व्हॅल्यू न काढताही पुढे जाऊ शकतो. तर आपण व्ही इज इक्वल टू लिहू शकतो मायनस एम इंटू यू. तर मायनस हे फॉर्मॅट आपण ॲज इट इज ठेवून देऊया. नेक्स्ट आपला काय आता फॉर्म्युला आपल्याला माहिती, मिरर फॉर्म्युला काय 1/f इज इक्वल टू 1/v प्लस 1/u असणार आहे. मग आपला यू पाहिजे या ठिकाणी. तर यू पाहिजे तर आपण काय करणार 1/u इज इक्वल टू 1/f मायनस 1/v. आता व्ही एक्झॅक्टली आपल्याला प्लस मायनस काय माहित नाही, पण आपण इथली जी व्हॅल्यू आहे ही या ठिकाणी पुट करू शकतो. कारण आपल्याला 2 ऑप्शन्स येणार आहे. ज्यावेळेस आपण मॅग्निफिकेशन या ठिकाणी मी परत सांगतोय, या ठिकाणी मॅग्निफिकेशन मी प्लस मानलेले +3 मानलेले आहे. या ठिकाणी वाटलं तर व्ही इज इक्वल टू आपण मायनस, हे मायनस फॉर्म्युल्यातलं मायनस आहे, मॅग्निफिकेशन +3 इंटू यू 3u असणार आहे. ठीक आहे, मी या ठिकाणी पुट करू शकतो. तर या ठिकाणी जर आपण पुट केलं समजा, किंवा याला आपण असं जरी सॉल्व्ह केलं असतं तरी चाललं असतं. एक वेगळ्या वेने सॉल्व्ह करूया आपण. या ठिकाणी जसा तसा व्हॅल्यू ठेवल्या चालेल. फोकल लेंथ या ठिकाणी किती आहे, एफ इज इक्वल टू मायनस 1 डिवाइड बाय -30 सेंटीमीटर इज इक्वल टू 1/v. व्हीची किती व्हॅल्यू -3u आहे प्लस 1/u असेल. ओके, मग याला जर आपण सॉल्व्ह करायचं असेल त्याला बेस सेम करून घेऊ शकतो आपण. बेस सेम केल्यानंतर काय येणार आहे 1/-30 इक्वल टू, याला मी काय करू शकतो 1/-3 ॲज इट इज. याला मी काय करतो या ठिकाणी 3 मल्टिप्लाय केलं समजा, फॉर एक्झाम्पल 3u, याला मी मायनसला वर घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी प्लस राहते, वर मायनस घेतलं तर 3/3u लिहिलं तरी चालेल. लक्षात, तर बेस सेम झाला. तर 1/-30 ॲज इट इज इक्वल टू, या दोघांचं -1 आणि हे -1 बेस सेम आहे दोघांचा. आता प्लस प्लस आले +3u -1 +3 डिवाइड बाय 3u असेल. ओके, याहून काय होणार आहे 1/-30 इक्वल टू, आपल्याकडे काय बनणार आहे -1 आणि 3 2 डिवायडेड बाय, या ठिकाणी काय असणार आहे 3u. लक्षात ठेवा 34 नाही तर 3u आहे. मग याचा जर सॉल्व्ह केला आपण पुढे, त्याला इथं आपण पुट करू शकतो. याने 1/-30 इक्वल टू, आपण या ठिकाणी 2 असेल तसं लिहितो मी या ठिकाणी 3u. 3u ला आपण इकडे शिफ्ट केलं, 3u इज इक्वल टू, आपण त्या ठिकाणी 2 मल्टिप्लाय बाय -30 या ठिकाणी प्लस आलं. आणि या ठिकाणी मग आपल्याकडे यू इकडे शिफ्ट केला आपण, तर यू इज इक्वल टू, हे 3 डिवाइड केलं, ते दोघांचं -2 इंटू 30 डिवाइड बाय किती आलं आपल्याकडे या ठिकाणी 3 डिवाइड केलं, तर यू इज इक्वल टू काय असणार आहे 3 डिवाइड 10 -2 इंटू 3 30 डिवाइड केल्यानंतर येणार 10, तर यू इज इक्वल टू किती असणार आहे या ठिकाणी -20 सेंटीमीटर. हे एक आपल्याकडे पॉसिबल डिस्टन्स आला. डिस्टन्स ऑफ आपला काय पाहिजे होतं पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट, तर या ठिकाणी लिहू शकतो आपण. देन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट लक्षात ठेवा, हे लिहायला पाहिजे. फायनली जेव्हा तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो त्या फॉर्मॅटमध्ये लिहायला शिका. तर खाली लिहायचं देन द पोझिशन ऑफ द इमेज इज -20 सेंटीमीटर इफ वी कन्सिडर द मॅग्निफिकेशन इज इक्वल टू +3. हे जर समजा मॅग्निफिकेशन आपण -3 कन्सिडर केलं असतं, समजा मॅग्निफिकेशन किती कन्सिडर केलं असतं -3, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय केलं असतं -3 कन्सिडर केलं असतं. मग आपल्याकडे फॉर्म्युला होता m इज इक्वल टू काय असतं -v/u. ओके, यावर आपल्या व्हीची व्हॅल्यू पाहिजे, तर व्ही इज इक्वल टू किती आला असतं आपल्याकडे -7च आपण पाठीमाग केलेलं आहे m इंटू यू. व्ही इज इक्वल टू, आता हे मायनस ॲज इट इज, हे एमची व्हॅल्यू किती -3 इंटू यू. लक्षात ठेवा पहिल्या वेळेस मॅग्निफिकेशन आपण प्लस कन्सिडर केलं होतं, यावेळेस मॅग्निफिकेशन मायनस कन्सिडर करतोय. मायनस काय होणार प्लस इज इक्वल टू काय असणार आहे 3u असेल. करेक्ट आहे, हे आपल्याला क्लिअर झालं. मग आता ज्या पुढे काय करणार आपण सेम 1/f इक्वल टू आपल्याला काय असणार आहे 1/v प्लस 1/u. जर पाहिलं आपण तर फोकल लेंथ आपल्याकडे किती होती 1/30 -30 फोकल लेंथ इक्वल टू 1/v ची व्हॅल्यू किती आहे 3u प्लस या ठिकाणी 1/u. सेम प्रोसिजर करणार आहोत आपण 1/-30 इक्वल टू या ठिकाणी 1/3u. ओके, हे u आहे लक्षात ठेवा 34 नाही आहे. ठीक आहे, आणि या ठिकाणी मायनसच्या ठिकाणी काय करणार आपण या ठिकाणी 3u त्या ठिकाणी प्लस 3 डिवाइड बाय 3u. तर या ठिकाणी काय होईल 1 डिवाइड बाय -30 इक्वल टू बेस सेम करून घेतला आपण, याचा 3 मल्टिप्लाय 3 डिवाइड करून, ते 3 प्लस आता हे 1 + 3 येईल आणि खाली असणारे 3u असेल. हे 3u इकडे आलं तर 3u डिवाइड बाय -30 कॅल्क्युलेशन तुम्ही तुमच्या मेथडने करू शकता. आणि 1 + 3 किती असणार आहे 4, हे मल्टिप्लायमध्ये गेलं 3u इज इक्वल टू काय असणार आहे आपल्या ठिकाणी 3u इज इक्वल टू 4 इंटू मायनस आपण काय घेऊ शकतो आपण 30, आणि या ठिकाणी जर हा 3 तिकडे डिवाइडमध्ये गेला तर u इज इक्वल टू 4 इंटू किंवा -4 घेऊ शकतो आपण, -30
30 हा डिवाइड बाय 3 आणि डिवाइड केलं तर यू इज इक्वल टू किती याला डिव्हिजन केल्यानंतर 10 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 40. तर या ठिकाणी यू किती असणार आहे -40. म्हणजे आपण यू कुठे ठेवला -40ला ऑब्जेक्ट ठेवला तेव्हाही मॅग्निफिकेशन आपल्याला काय मिळणार आहे 3 टाइम्स मिळणार आहे. म्हणजे आपल्याला कुठे कुठे ठेवू शकतो बघा -20ला फोकल लेंथ आपल्याला दिलेली आहे का कॉन्केव्ह फोकल लेंथ दिलेली 30 सेंटीमीटर. फोकल लेंथ किती आहे 30 सेंटीमीटर आणि आपण ठेवलाय कुठं समजा पहिल्यांदा 20 सेंटीमीटरला ऑब्जेक्ट ठेवला या ठिकाणी, ठीक आहे, आणि नंतर कितीला 50 सेंटीमीटरला ठेवला तरीही काय मिळणार आहे आपल्याला मॅग्निफिकेशन 3 टाइम्स मिळणार आहे. म्हणजे 2 पॉसिबिलिटीज येतात, ठीक आहे. तर या ठिकाणचं जे आन्सर हे आहे हे आन्सर चुकीचं आहे. या ठिकाणी आपलं करेक्ट आन्सर असणार आहे यू इज इक्वल टू -20 सेंटीमीटर किंवा यू इज इक्वल टू -30 सेंटीमीटर 40 सेंटीमीटर हे दोन याच्यानुसार घेऊ शकतो आपण, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊया. हा नेक्स्ट क्वेश्चन या ठिकाणी आपल्याकडे ऑब्जेक्ट प्लेस 7 सेंटीमीटर हाईट आहे त्या ऑब्जेक्टची, 25 सेंटीमीटर समोर ठेवलेला आहे कॉन्केव्ह मिररच्या आणि ज्याची फोकल लेंथ दिली 15 सेंटीमीटर. असाच एक प्रॉब्लेम या अगोदर आपण सॉल्व्ह केलेला आहे. तर हा क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी असेल, तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून याला सॉल्व्ह करून हे तुम्ही कमेंटमध्ये याचा आन्सर तुम्ही सांगू शकता. या ठिकाणी आन्सर दिसेल तुम्हाला, पण तोपर्यंत तुम्ही याचा आन्सर कमेंटमध्ये करून तुम्ही व्हेरीफाय करू शकता. त्या ठिकाणी एवढा आन्सर यायला पाहिजे. तुम्ही हा क्वेश्चन प्रॅक्टिस म्हणून पहा, होमवर्क म्हणून चेक करा आणि याला सॉल्व्ह करा. सेम टॉपिक क्वेश्चन आहे, व्हॅल्यू चेंज आहेत. नेक्स्ट आपल्याकडे क्वेश्चन आहे कॉन्व्हेक्स मिरर हॅज अ फोकल लेंथ. आपला कॉन्व्हेक्स मिरर दिलेला आहे ज्याची फोकल लेंथ दिली, म्हणजे आपला गिवन डेटा आपण काढू. या ठिकाणी गिवन आपल्याला या ठिकाणी आहे किती आपल्याकडे फोकल लेंथ एफ इज इक्वल टू 18 सेंटीमीटर. पण कोणता मिरर आहे कॉन्व्हेक्स मिरर आहे आणि कॉन्व्हेक्स मिररची फोकस पॉईंट पाठीमागल्या साईडला असतो, बॅक साईडला असतो, म्हणून तो काय असणार आहे पॉझिटिव्ह असेल. इमेज ऑफ अन ऑब्जेक्ट केप्ट इन फ्रंट ऑफ द मिरर इज हाफ. इमेज काय म्हटलेले इमेज ऑफ एन ऑब्जेक्ट कुठे ठेवला आहे केप्ट फ्रंट ऑफ द मिरर, म्हणजे हे मिररच्या फ्रंटला इथे कुठेतरी एक ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. ओके, इमेज फ्रंट ऑफ द मिरर हाफ ऑफ द हाईट ऑफ द ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टच्या हाईटपेक्षा हाफ आहे. म्हणजे सरळ काय दिले हाईट ऑफ इमेज इक्वल टू हाफ ऑफ आपण या ठिकाणी हाफ घेऊ शकतो, या ठिकाणी 2 आहे हाईट ऑफ ऑब्जेक्ट दिलेला आहे आपल्याला, ठीक आहे. ना व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द मिरर. तर आपल्याला काय काढायचं डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट काढायचे, म्हणजे आपला यू काढायचे. यू किती आहे आता सरळ आपण याच्या ठिकाणी काय करू शकतो, यू काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे मिरर फॉर्म्युला, तर तो आपण वापरतो किती 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. आपलं यू काढायचं असेल तर आपण सरळ लिहितो काय 1/u इज इक्वल टू आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो 1/u इज इक्वल टू 1/ आपल्याला डिस्टन्स ऑफ इमेज दिले काय इमेज केप्ट मिरर फोकल लेंथ दिली आपल्याला. ओके, यांचा वापर करून तर मॅग्निफिकेशनवाला फॉर्म्युला वापरला तर बेस्ट राहील जर मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला डायरेक्टली आपण सॉल्व्ह केलं तर. नाहीतर आपल्याला काय करावं लागेल या ठिकाणी 1/f याला सॉल्व्ह करून याला 2 मेथड्स आहेत. एक तर तुम्हाला मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला यूज करावा लागेल डायरेक्टली एफ आणि यूच्या किंवा व्हीच्या फॉर्ममधला, त्यानं सॉल्व्ह होऊ शकतं. किंवा आपण या ठिकाणी काय करू शकतो याला अगोदर व्हॅल्यू पुट करून मग वेगळ्या मेथडनी सॉल्व्ह करावं लागेल. माझं म्हणणं मॅग्निफिकेशनचा फॉर्म्युला असेल तर बेस्ट राहील. सिलेबसनुसार तुम्ही जर पाहिला तर आपण तो फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून बघूया. हा मिरर फॉर्म्युला डायरेक्टली यूज करण्यापेक्षा त्याचा यूज करून आपला मॅग्निफिकेशन काढता येईल. तर मॅग्निफिकेशन इज इक्वल टू काय असतं मॅग्निफिकेशन इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट इमेज डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. तर हाईट ऑफ इमेज किती दिली आपल्या या ठिकाणी हाईट ऑफ इमेज दिलेली आहे. हाईट आपण पाहतो या ठिकाणी हाईट ऑफ इमेज इज इक्वल टू हाईट ऑफ ऑब्जेक्ट डिवाइड बाय 2 डिवाइड बाय हाईट ऑफ ऑब्जेक्ट. हाईट ऑफ ऑब्जेक्ट गेट कॅन्सल, तर या ठिकाणी मॅग्निफिकेशन किती आलं 1/2. या ठिकाणी मॅग्निफिकेशन किती आपल्याला 1/2. मग या ठिकाणी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे मॅग्निफिकेशनचा, मॅग्निफिकेशन इज इक्वल टू एफ डिवाइड बाय एफ मायनस यू. हा एक फॉर्म्युला जो की आपण यूज करू शकतो. त्या ठिकाणी आपण जर यूज केलं याला इकडे शिफ्ट केलं एफ मायनस यू इज इक्वल टू एफ डिवाइडेड बाय एम. एफ व्हॅल्यू किती आपल्याला दिली या ठिकाणी एफची व्हॅल्यू आपण पुट करू शकतो. एफ किती आपल्याकडे 18 मायनस यू इज इक्वल टू एफ किती आपल्याकडे 18 डिवाइड बाय मॅग्निफिकेशन किती आहे 1/2. तर या ठिकाणी 1 डिवाइड बाय 2 हा 2 वर मल्टिप्लाय मध्ये येईल. तर आपल्याकडे किती येणार आहे मायनस यू आणि या ठिकाणी काय असणार आहे 18 ॲज इट इज समजा. आणि या ठिकाणी हा वर गेल्यानंतर 18 मल्टिप्लाय बाय 2 असणार आहे. या ठिकाणी किती येणार 36 असेल. हा या ठिकाणी तिकडे जाणार आहे हा मायनस होईल तर मायनस यू इज इक्वल टू 36 मायनस 18 असेल. ऑब्विसली याचं मायनस जर आपण केलं तर मायनस यू इज इक्वल टू याचं कॅल्क्युलेशन येणार आहे 18 आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो मायनस यू तिकडे जाऊन प्लस होईल तर यू इज इक्वल टू किती असणार आहे या ठिकाणी मायनस यू. आपण जर फोकस पॉईंटला जर ठेवला आपण यू इज इक्वल टू -18 त्या ठिकाणी फोकल लेंथ किती आपल्याकडे 18 सेंटीमीटर. ठीक आहे, तर या ठिकाणी आपला ऑब्जेक्ट कुठे ठेवायला पाहिजे मग फोकल लेंथ कॉन्व्हेक्स मिरर हॅज अ फोकल लेंथ 18 सेंटीमीटर
18 सेंटीमीटर फोकल लेंथ आहे आणि केप द इन फ्रंट ऑफ द मिरर हाफ ऑफ द साईड, हाईट हाफ दिलेली आहे. तर आपला ऑब्जेक्ट कुठे ठेवायला पाहिजे, ऑब्जेक्ट इज इक्वल टू किती असणार आहे 18 सेंटीमीटर असणार आहे, पण कोणत्या साईडला मायनस आलेलं आहे, याचा अर्थ इथून या साईडला, म्हणजे जेवढ्या अंतराला फोकस आहे तेवढ्याच अंतराला इकडे ठेवावं लागते, पण इन फ्रंट ऑफ द मिरर तर मायनसचा अर्थ, त्या ठिकाणी आन्सर आपल्याला 18 सेंटीमीटर असेल. ओके, आणि या ठिकाणी आपण नेक्स्ट पाहूया. नेक्स्ट आपल्या या ठिकाणी संपलेले पूर्ण जवळपास आपण 10 क्वेश्चन्स पाहिले या ठिकाणी. या प्रत्येक क्वेश्चन्समध्ये कसे क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे, त्याच्यासोबत डील कसं करायचं एक्झॅक्टली मी तुम्हाला या ठिकाणी डिस्क्राईब केलेलं आहे. तुम्ही स्वतः घरी जाऊन एक क्वेश्चन तुम्हाला स्वतः प्रॅक्टिस करण्यासाठी दिलेला आहे, तोही तुम्ही स्वतः सॉल्व्ह करून त्याचा आन्सर तुम्ही खाली देऊ शकता कमेंट बॉक्समध्ये, की आन्सर काय असेल तुम्हाला व्हेरीफाय झालं असेल तर. ओके, तर थँक्यू व्हिडिओ पाहण्यासाठी. चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला ॲप्लिकेशनचं आपलं हे आहे, या ॲप्लिकेशन्सला तुम्ही स्कॅन करून तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता आणि ज्या ॲप्लिकेशन्समध्ये तुम्हाला सगळे आपले लेक्चर्स मिळतील. तर तुम्हाला कुठलाही काय अडचण असेल तुम्ही कमेंटमध्ये सांगत चला, व्हिडिओबद्दल कशाबद्दल आहे. तर आपण या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.